अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात दुर्घटना प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। तर या विमान दुर्घटनेसंदर्भात AAIBचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। टेक ऑफ नंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडले। काही सेकंदातच इंजिन बंद पडल्याने विमान कोसळलं। विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा ठप्प झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा अहवाल AAIBने प्रसिद्ध केलाय। तर अहमदाबाद विमान अपघातामध्ये वैमानिकांची कोणतीही चूक नसल्याचंही आता स्पष्ट झालंय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल या अपघातासंदर्भात? आता हा अहवाल समोर आला, नेमकं काय म्हटलेलं आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी, आपण पाहतो की हा अपघात झाल्यापासून यासाठी सगळ्या या अपघाताची कारणं शोधण्यासाठी AIBने एक समिती नेमलेली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून 15 पानांचा हा प्राथमिक अहवाल जो आहे तो तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये अहमदाबादच्या एअरपोर्टवरून जेव्हा हे विमानाचं उड्डाण झालं तेव्हापासून पुढच्या 28 ते 30 सेकंदामध्ये जेव्हा हा अपघात झाला त्या सगळ्याची टाइमलाईन जी आहे ती व्यवस्थितपणे मांडणी केलेली आहे आणि या अपघाताची नेमकी कारणं काय हे शोधण्याचा प्रयत्न केला असता विमान ज्यावेळेला विमानानं उड्डाण केलं त्यानंतर पुढच्या काही सेकंदामध्येच जी दोन इंजिन आहेत त्या दोन्ही इंजिनांना होणारा इंधन पुरवठा जो आहे तो बंद झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि तसं नमूद करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं कॉकपिट मधलं दोन जे काही पायलट होते त्यांचं संभाषण महत्त्वाचं असणार आहे, कारण या पायलटच्या दोन्ही जे काही संभाषण झालेलं होतं ते सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आले, ज्यामध्ये एक पायलट हा दुसऱ्या पायलटला प्रश्न विचारतोय की कट ऑफ म्हणजे इंधनचा पुरवठ्याचा स्विच का बंद केलेला आहे। तर दुसऱ्या पायलटने त्याला उत्तर असं दिलेलं आहे की मी हे कट ऑफ केलेलं नाही आणि त्यामुळे ह्या दोन्ही इंजिनला जो इंधन पुरवठा होणं आवश्यक होतं तो इंधन पुरवठा झालेला नव्हता आणि त्यामुळे दोन्ही इंजिन जी आहेत ती बंद पडली आणि त्यानंतर विमानानं गती जी आहे ती गमावलेली होती आणि पुढच्या काही सेकंदामध्येच विमान जे आहे ते खाली येताना पाहायला मिळते। मात्र हे विमान ज्यावेळेला कोसळत होतं त्यावेळेला एका पायलटनं मेडेचा 3 वेळा कॉल दिलेला होता आणि ATCO कडून त्याला रिस्पॉन्स सुद्धा देण्यात आलेला होता आणि हा कॉल साइन नेमका कुठला आहे, काय नेमकी समस्या आहे विचारण्याच्या आधीच विमान हे एअरपोर्टच्या जी काही बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या बाहेर काही अंतरावरती पडताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर तातडीच तिकडे सगळी आपत्कालीन यंत्रणा जी आहे ती तिथे कामाला लागली आणि त्यानंतर सगळं जे काही शोधकार्य आहे किंवा बचावकार्य आहे ते सुरू झालेलं होतं। मात्र या अपघाताची या 15 पानांच्या अहवालामध्ये जे काही कारण नमूद करण्यात आलेली आहेत ती म्हणजे सविस्तर माहितीसाठी एकूणच अपघात झाल्याचं हे कारण आता समोर आलेलं आहे।